हेलो गाइस, हम अभी फोर्ट में जा रहे हैं। हेलो गाइस, बीच। तो गाइस, तो अभी हम लोग फोर्ट पे जा रहे हैं। फोर्ट का नाम क्या है जरा बताओ। हाय गाइस, ये फैमिली व्लॉग है निखिल के इन-लॉज के साथ। तो अभी हम लोग आए हैं मुरुड। तो मुरुड से हमने खाना वाना खा लिया। अभी हम लोग जा रहे हैं जंजीरा फोर्ट देखने के लिए। बट थोड़ा इशू चल रहा है बिकॉज उनको 20 लोग चाहिए तो ही वो बोट निकाल रहे हैं और हम लोग अभी 16 लोग हैं। तो हम लोग वेट कर रहे हैं और 4 जनों के लिए। ये कौन है पता है ना आपको, लास्ट ब्लॉग से सारू पारू टारू। चलो हम लोग दीदी 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 मम्मी को देखो है शैडो। हाय आज थोड़ा चेंज हो गया। गोळा खायचा आहे। किला उधर है, तो ऐसा थोड़ा घूम के जाएंगे हम लोग वो साइड में। चलो मिलते हैं थोड़ी देर में। आता ना तुला हार्ट डायरेक्शन सुटतं लाईट। आता बोला आता। माँ एकदम आता जोक करा तुम्ही लोक जरा। जोक करा, जोक कसा करायचा? ही बघा 2-4 मसाला टाकायचा आणि असं बनवायचं आणि करायचं। एक मला बोला, किचन कुठे आहे? किचन कुठे आहे? जोक बनवायचं। गाइस सब हसो, सब हसो। हाय फ्रेंड्स, आता मी चाललोय जंजिरा किल्ला बघायला। जंजिरा किल्ला बघायला। जंजिरा हा व्ह्यू आहे गाइस। आमच्याकडे एक कोळी आगरी आलेले आहेत गाईड करायला आम्हाला। ते बघा सुधाकर माने नावाचे आहेत ते। आता जंजिरा किल्ल्यासाठी आपण प्रस्ताव करत आहे। उर्फ आमचा 16 मामा। जणांची टीम आलेली आहे मुंबई आणि ठाण्यावरनं। येस आणि बाइंदरवाले तडीपार परत कुछ व्हॅल्यू ओके गाइस, अब मिलते हैं थोड़ी देर बाद। मुरुड जंजिरा किल्ला हा रायगड जिल्ह्यातील मुरुड गावाजवळ स्थित आहे। मुंबई किंवा पुण्याहून रस्ते मार्गे अलिबाग किंवा माणगाव मार्गे मुरुड येथे जाता येते। मुरुड जवळील राजपुरी जेटी येथून किल्ल्याकडे जाण्यासाठी नौका उपलब्ध असतात। नौका प्रवास सुमारे 10 ते 15 मिनिटांचा असून तो दिवसा आणि समुद्राच्या परिस्थितीनुसार चालतो। ऑक्टोबर ते मार्च हा किल्ला भेटीसाठी उत्तम काळ मानला जातो। ओ भाई वीडियो पॉज करके आप देख लो और पढ़ो। महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वसलेला मुरुड जंजिरा हा भव्य सागरी किल्ला कधीही न जिंकला गेलेला किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे। 15व्या शतकाच्या उत्तरार्धात आफ्रिकन वंशाचे भारतात स्थायिक झालेले सिद्दी शासक यांनी हा किल्ला बांधला। अरबी समुद्रातील एका बेटावर दिमाखात उभा असलेला हा किल्ला आजही आपल्या अद्भुत इतिहासाची साक्ष देतो। किल्ल्याच्या आवारातच प्राचीन गोड्या पाण्याच्या टाक्या आहेत। ही बाब विशेष उल्लेखनीय आहे, कारण हा किल्ला खाऱ्या अरबी समुद्राच्या मध्यभागी स्थित आहे। या टाक्यांना गोड्या पाण्याच्या टाक्या असेही म्हटले जाते।
त्या प्रामुख्याने पावसाच्या पाण्याने भरल्या जात असाव्यात. किल्ल्यातील रहिवाशांसाठी या टाक्या पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा स्रोत होत्या आणि त्यामुळेच हा किल्ला दीर्घकाळ अभेद्य व कधीही न जिंकलेला राहण्यास मदत झाली. देखो ना गाइस, देखो ना गाइस, देखो ना, देखो ना. बस बस बस. हो माशामध्ये 1.5 घंटा झाला. चला वरती 1 घंटा द्यायचं परत. सुलतान इंतजार कर रहा किल्ल्याच्या परिसरातून दिसणारे 360 अंशांचे समुद्रदृश्य आणि प्राचीन अभियांत्रिकी कौशल्य पाहून पर्यटक भारावून जातात. नाही दिसत तू. येथे आजही कलाल बांगरीसारख्या प्रचंड व सुस्थितीत असलेल्या तोफा पाहायला मिळतात. गाइस आप लोग को ये फोर्ट ज़रूर विज़िट करना चाहिए और एक्सप्लोर करना चाहिए. मैं तो अभी चल रहा हूँ एक्सप्लोर करने. मिलते हैं. बाय गाइस.